अयाज मुल्ला यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे। त्यांनी जे प्रतिज्ञापत्र सादर केले त्याच्यामध्ये माझा त्या मारहाण प्रकरणाशी काही संबंध नाही, गैरसमजातून तक्रार केल्याचं स्पष्ट केलं। यातूनच आता दूध का दूध और पाणी का पाणी स्पष्ट झालंय। नौटंकी करून राजकारण करण्याची सवय रोहित पाटील यांनी कायम ठेवली आहे। विकास कामांच्या ऐवजी सहानुभूती व भावना यांच्या जोरावरच त्यांना राजकारण करायचं आहे, म्हणूनच वारंवार नौटंकीचा सहारा घेतला जातो। पण तासगाव कवठेमहांकाळमधील जनता आता सुज्ञ झाली आहे। या नौटंकीला ते आता बळी पडणार नाही। माझ्यावर जी मोर्चामधून टीका झाली आहे त्याचा समाचार मी लवकरच घेणार आहे, परंतु कुठेतरी जनाधार कमी होत चालला याची जाणीव झाल्यामुळेच अशा प्रकारच्या खोट्या तक्रारी दाखल करून त्याचा राजकीय फायदा घेण्याचा केविलवाणा प्रकार यापुढे आम्ही चालू देणार नाही। माजी खासदार संजय काका पाटील। कालच्या कवठेमहांकाळमधील झालेल्या घटनेचा तपशील स्वतः अयाज मुल्ला यांनी आज ती केस मागे घेतली आणि त्यामध्ये ॲफिडेविट घालून मध्ये म्हणलेलं आहे की संजय काकांचा कुठलाही संबंध नाही त्या मारहाणाची किंवा काय झालेल्या घटनेत गैरसमजुतीनं झाला होता। तेव्हा रोहित पाटील आणि त्यांचे काही सहकारी या केविलवाणा राजकारणातली नौटंकी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न जो करत होते तो पुन्हा एकदा उघडा पडला, तोंडावर पडले। आज मोर्चासाठी एवढ्या सगळ्या गावागावातनं निरोप दिले होते। अतिशय थोडक्या माणसामध्ये त्यांना तो कार्यक्रम करावा लागला। ही सकाळी ॲफिडेविट घालून आल्यानंतर सुद्धा पुन्हा अयाज मुलांना बोलवलं गेलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर टीका टिप्पणी खोटे नाटे आरोप करण्याचा जो त्यांनी केलेला प्रयत्न आहे त्याला उत्तर 2 दिवसामध्ये मी देतोय। बाहेरगावी आलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा खरपूस समाचार घेऊन ज्यांनी माझ्यावर काही खोटे नाटे आरोप केले त्यांना त्याचं उत्तर देईन। या तासगाव कवठेमहांकाळमधल्या विधानसभामधल्या लोकांनी ह्या सगळ्या बाजू नौटंकी करण्याची भूमिका यांची ओळखलेली आहे, भावनेवर राजकारण करण्याची भूमिका ओळखलेली आहे। तेव्हा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे धंदे इथून पुढच्या काळामध्ये आम्ही चालू देणार नाही, हा या निमित्तानं मी इशारा देतोय।